हाय फ्रेंड्स, वेलकम टू एफई ज्युनियर कॉलेज. आज आपण या व्हिडिओमध्ये रय शिक्षण संस्था सातारा इयत्ता 10वी फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन 2024-25 या वर्षाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंडची क्वेश्चन पेपर विथ आन्सर्स पाहणार आहोत. तुम्ही यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते आपल्या युट्यूब चॅनलवरती ते व्हिडिओ अपलोड आहे, ते तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता व त्यांची एक सेपरेट प्लेलिस्ट तयार केलेली आहे, तिथून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. तुम्ही आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व 1K सबस्क्रायबर आपले लवकरच पूर्ण करा. ही क्वेश्चन पेपर टोटल 14 मार्क्स साठी आहे व या क्वेश्चन पेपर साठी 2 आवर्सचा टाइम असतो. ही क्वेश्चन पेपर आहे. जर तुम्हाला एक क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्हाला कमेंट करा, त्यावरती आपण सोल्युशनचा व्हिडिओ घेऊन येऊ. हे त्याचे आन्सर्स आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, त्याचे मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन्स आहे. या क्वेश्चन खाली अंडरलाईन केलेले आहे, ते त्याचे आन्सर आहे. हे 5 क्वेश्चन्स आहे मल्टिपल चॉईसचे. त्यानंतर क्वेश्चन बी आहे ट्रू ऑर फॉल्स. हे फॉल्स आहे. इमॅच द पेअर्स, याचे आपण आन्सर दिलेले आहे. हे कोरिलेशनचे क्वेश्चन्स आहे. हे ऑड मॅन आउटचे आहे. जर तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही या व्हिडिओची क्लिअरिटी वाढवू शकता. जर तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ फास्ट होत आहे तर तुम्ही या व्हिडिओला पॉज करूनही पाहू शकता. हा क्वेश्चन गिव्ह सायंटिफिक रिझनचा आहे. क्वेश्चन नंबर सेकंड येथे स्टार्ट होत आहे. तुम्ही या बॉक्स मध्ये क्वेश्चन नंबर लिहायचा आहे व येथे असे लाईन मारून तुम्ही याचे पार्ट करून घेऊ शकता. हा सब क्वेश्चन ए आहे, त्यामधील गिव्ह सायंटिफिक रिझनचे आन्सर्स आहे. आपण इथं लाईन सोडली नाही, डायरेक्ट लिहिलेले आहेत. फक्त तुम्ही हा येथे क्वेश्चन नंबर सेकंड स्टार्ट होत आहे व हा क्वेश्चन नंबर थर्ड आहे येथे. हा क्वेश्चन नंबर सब क्वेश्चन बी मधील सब क्वेश्चन स्टार्ट होत आहे. ए आहे क्वेश्चन नंबर ए फर्स्ट. हा क्वेश्चन नंबर बी आहे, सेकंड आहे सॉरी. हा क्वेश्चन नंबर 3 आहे. 2 ऑब्जेक्टिव्ह ऑफ डार्विन नॅचरल थेअरीचे आहे. IVA वर तुम्हाला कन्सेप्ट लिहायचे आहे, शॉर्ट नोट. हा क्वेश्चन नंबर 3 आहे. डिस्टिंग्विश बिटवीन मेटोसिस अँड मेयोसिस, याच्यावरती तुम्ही पाहू शकता याचे सर्व क्वेश्चन आन्सर्स आहे. याचे तुम्हाला डायग्राम दिली होती, डायग्रामला ऑब्झर्व करून तुम्हाला याचे आन्सर्स लिहायचे होते EVDNचे. तर तुम्ही ते क्वेश्चन पेपर वरती जाऊन पाहू शकता. हे तुम्हाला स्केच ड्रॉ करायचे होते फ्लावरचे, तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करायचे होते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे आयडेंटिफाय बॉडी सिमेट्री. तुम्हाला इथे बॉडी सिमेट्रीचे टाइप दिलेले आहेत. हा क्वेश्चन नंबर 5 आहे फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट. हा क्वेश्चन आहे. नॅचरल फॅक्टर आणि मॅन मेड फॅक्टर आहे. हा क्वेश्चन नंबर 7 आहे, त्याचे आन्सर्स आहे. आणि हा क्वेश्चन नंबर 8 आहे राईट एनी 4 कॅरेक्टरिस्टिक ऑफ पायसिस. हा क्वेश्चन आहे. आणि एक्झाम्पल्स 2, याचे 2 एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 संपलेला आहे. हा क्वेश्चन नंबर 4 स्टार्ट होत आहे. हा 5 मार्क्स साठी क्वेश्चन आहे. ह्याच्या 2 क्वेश्चन्स असतात, 2 पैकी तुम्ही कोणता एक सॉल्व्ह करू शकता. हा मेन्सुरेशन सायकलचा क्वेश्चन आहे, त्याचे आपण सर्व आन्सर्स दिलेले आहे. हा क्वेश्चन नंबर 2 आहे. न्यूक्लिअर रिएक्शनचा क्वेश्चन आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आपली ही प्रश्नपत्रिका संपलेली आहे. आपण त्याचे सर्व प्रश्नांची उत्तरे पाहिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.